नमस्कार मंडळी, मोरेताईंच्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण येळवण्याची आमटी करणार आहेत। येळवणी किंवा तुम्ही कटाची आमटी पण म्हणू शकता, आम्ही येळवण्याची आमटी म्हणतो। तर मी हरभऱ्याची डाळ शिजून घेतलेली आहे, त्याचं हे येळवणी काढलेलं आहे, ते आपण आमटीसाठी वापरणार आहे। ही शिजलेली डाळ पण आपण बारीक करून टाकणार आहे। आपण आता आमटीसाठी मसाला लागणार आहे तो पाहू। हे धने घेतलेले, दगडफूल, तेजपत्ता, खोबरं, कांदा, लवंग, मिरे, दालचिनी, अद्रक आणि लसूण, कोथिंबीर आणि हा मसाला मी भाजून घेतलेला आहे। आता आपण आधी मसाला बारीक करून घेऊ। आपण मसाला आता बारीक करून घेतलाय असा। तर आपण ती डाळ शिजवलेली का, ही डाळ शिजवलेली पण बारीक करून घ्यायची। आता मसाला काढून ठेवते आणि ह्याच भांड्यात डाळ बारीक करून घेते। आता आपण ही डाळ पण बारीक करून घेऊ। आपण मसाला वाटलेला आहे आणि हरभऱ्याची डाळ, ही डाळ आपण शिजवली होती। पुरणाला जी शिजवते ती डाळ आणि त्याचं येळवणी पण काढून ठेवले आणि डाळ पण काही, हरभरे डाळ पण काही वाटली। आता आपण आमटीला फोडणी देणार आहे। तर आधी कढई ठेवली आहे गॅस पेटून। आता तेल टाकलं, तेल गरम झाले, मोहरी टाकू आपण। थोडासा लसूण असा खुडलेला टाकायचा। लसूण छान परतलाय, जास्त पण करपू द्यायचा नाही। आता मसाला टाकू। आता मसाल्याला परतून घेऊ। असा लसूण खुडून टाकला ना तर आमटी एकदम मस्त लागते। लसणाची फोडणी पाहिजे आमटीला, मग छान लागते आमटी। आता आपण लाल तिखट टाकू। तिखट तुमच्या चवीप्रमाणे टाका। थोडीशी हळद। आता याला पण आपण परतून घेऊ। मसाला आपला एकदम मस्त परतलाय, मसाल्याने तेल सोडलेलं आहे। आता आपण जे हरभऱ्यात डाळ शिजून येळवणी काढलं होतं ते येळवणी टाकू। आपण ही हरभऱ्यात डाळ शिजवलेली बारीक केली ती पण टाकणार आहे। आता आपण आता जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्या। मी अशा पद्धतीने एवढी पातळ केलेली आहे, म्हणजे आम्हाला जास्त पातळ लागतच नाही, अशी घट पाहिजे आमटी, तेव्हा छान लागते। आता आपण चवीनुसार मीठ टाकू। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ। 2 चमचे मीठ टाकलं। आता आपण कोथिंबीर टाकू आणि चांगली एक उकळी आणून थोडी कमी गॅसवर हिला शिजू देऊ। आमटीला मस्त उकळी फुटलेली आहे आणि वास पण खूप छान येऊ लागलेला आहे। एकदा तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा, खूप चवदार लागते ही आमटी आणि दिसायला म्हणजे तरी नाही पण एकदम झणझणीत होते। लवंग, मिरे टाकलेले छान। अशा प्रकारे येळवण्याची आमटी तयार आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा।